सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे काही फिजिकल सुरू आहेत, जसे की मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर जे घटक आहेत त्यांचं फिजिकल चालू आहे. काही ठिकाणी कौशल्य चाचणी सुरू आहे, काही ठिकाणचं ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे आणि काही ठिकाणी येणाऱ्या ह्या 7-8 दिवसामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. सो मुलांचे खूप काही प्रश्न होते की सर लेखी परीक्षा ही 15 तारखेलाच होईल का, किंवा पुढे जाऊ शकते का, किंवा कशा पद्धतीने असणार आहे, मग हॉल तिकीट कधी येतील, मग मुंबईचे कधी होतील, मग पुण्याचे कधी होतील, मग एकाच दिवशी तिन्ही घटक होतील का, वगैरे वगैरे खूप काही प्रश्न आहेत. गेले 2-3 दिवस आजारी असल्यामुळे तुमच्यापर्यंत मला पोहोचता आलं नाही. आज थोडंसं बरं वाटल्यामुळं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ आता घेऊन येतोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत ह्याच्या अगोदर सांगितलेल्या पद्धतीनं जसं की CP मुंबई असेल, पुणे असेल, यांची एक्झाम ही 15 एप्रिलच्या आसपास होणार असं मी सांगितलेलं होतं. आणि मग एक परिपत्रक आलं 4-5 दिवसापूर्वी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की एप्रिलचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यात आम्ही कधीही एक्झाम घेणार आहे. सेम 2022ला सेम परिपत्रक आलं होतं, फक्त दिनांक बदलले, बाकी दुसरं काहीच नाही, सेम ॲज इट इज आहे. समजलं काय म्हणतोय. अजून एक परिपत्रक आलेलं होतं की 14 तारखेला जे घ्यायला सांगितले होती लेखी परीक्षा ती 15 तारखेला घ्यायला सांगितलेली आहे. कारण की जिथे एक्झाम घेणार आहे ते सेंटर 15 तारखेला उपलब्ध असल्यामुळं 15 तारीख त्यांनी घ्यायला सांगितलेली होती. आता हा विषय जो आहे त्यामध्ये जर बघितला तर प्रत्येक जिल्ह्यासाठी हा JR जरी असला परिपत्रकचा, तर ह्याची अंमलबजावणी ह्या त्या लेवलचे जे काही अधिकारी असतील, त्या जिल्ह्याचे भरती प्रमुख असतील, त्यांच्या अंडरमध्ये हे सगळे अधिकार असतात, लक्षात ठेवा. सो लक्षात ठेवा, एकंदरीत एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्याची लेखी परीक्षा होणार नाही, लक्षात ठेवायचं. 15 तारखेला जर लेखी परीक्षा काही घटकांची, काही जिल्ह्यांची झाली तर 21 तारखेच्या आसपास, एका आठवड्याच्या फरकाने, 1-2 दिवसामध्ये 21-22 तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा दुसरी होऊ शकते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एक परिपत्रक आले त्याच्यामध्ये दिलंय 15 तारीख म्हणून झालं असं होणार नाहीये. ज्या जिल्ह्यांचे, ज्या घटकांचे हॉल तिकीट यायला आहेत, लेखी परीक्षेचे काही जिल्ह्यांचे, काही घटकांचे हॉल तिकीट यायला सुद्धा सुरू झालेले आहेत. सेम जे 15 तारखेला लेखी परीक्षा त्यांचे फक्त हॉल तिकीट येतील. बाकी ज्या घटकांचे, ज्या जिल्ह्यांचे हॉल तिकीट यायला नाही आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका. तुमची जर लेखी परीक्षा ही जर त्या संबंधित घटक प्रमुखानं 21-22 तारखेला जर घेतलेली असेल तर त्याची हॉल तिकीट जे आहे, प्रवेशपत्र, ते 7 दिवस अगोदर म्हणजे 15 तारखेच्या आसपास, म्हणजे ज्यांची लेखी परीक्षा 15 तारखेला आहे त्यांची 8-9 तारखेला येतील, सेम यायला सुरू झालेले आहेत. आणि ज्यांची लेखी परीक्षा 21-22च्या आसपास आहे त्यांची हॉल तिकीट 15 तारखेच्या आसपास यायला सुरुवात होती, लक्षात ठेवायचं. थोडक्यात एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जे लहान घटक आहेत, जे लहान जिल्हे आहेत, जिथं जागा कमी आहेत, तिथली लेखी परीक्षा ही मार्च महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे संपून जाणार आहे. आता हे झालं लहान जिल्ह्यांचं. हॉल तिकीट बद्दल पण सांगितलं आणि एका दिवशी सगळी लेखी परीक्षा होणार काय ह्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. पुढे जाऊन बघायला गेलं तर राहिला विषय म्हणजे चर्चेचा मुद्दा, जो 50% जागा जिथं आहेत असे घटक, जे 8 घटक सुरुवातीपासून सांगतोय, भरती पडल्यापासून ते आजपर्यंत, CP मुंबई असेल, त्याच पद्धतीने नागपूर असेल, पुणे असेल, किंवा जिथे जिथं जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ह्यांची जी लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊन जाणार आहे. मुंबईने तर पहिलं पाऊल टाकलेलंच आहे, CP मुंबईनं, की पहिला, दुसरा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा, जास्तीत जास्त करून 15 म्हणजे दुसऱ्या आठवड्यानंतर लेखी परीक्षा होऊन जाणार, लक्षात ठेवायचं. दुसऱ्या आठवड्याच्या आसपास, हे जवळजवळ 2 महिने अगोदर आता होत आलेत, 1.5 महिना होत आला आता या गोष्टीला, की 15 एप्रिलच्या आसपास मुंबईची लेखी परीक्षा होणार आहे. हे अगोदर सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने ह्या परिपत्रकाच्या माध्यमातून ते सेम तेच झालं, लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात विषय खूप महत्त्वाचा की सर अशा सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आम्हाला मार्क कमी पडत आहेत. आता एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तू एकट्याला मार्क कमी पडलेले नाही आहेत, पूर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींना मार्क कमी पडले. मग चिपचा प्रॉब्लेम असेल, सेन्सरचा प्रॉब्लेम असेल, जी मुलं चांगली होती ती हाईटमधून निघून गेलेत. परवा तर असे काही विद्यार्थी, माझेही 10-12 मुलं हाईटमधून बाहेर पडलेले आहेत. विषय अशा पद्धतीने आहे की कॉन्स्टेबलला त्याची हाईट कमी बसली आणि कारागृहाला त्याची हाईट बसली. म्हणजे 6-7 दिवसामध्ये असं त्यानं काय केलं की त्याची हाईट बसली, तर याच्यामध्ये यंत्रणेमध्ये घोळ होता, लक्षात ठेवायचं. यंत्रणेमध्ये घोळ होता आणि याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे डिपार्टमेंटला, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने परवाचं एक कारागृहाचं एक उदाहरण देतो तुम्हाला, की पहिलं चेक केलं तिथे 161, दुसऱ्या टाइम चेक केलं 161, तिसऱ्या टाइम चेक केलं तिथे 161, चौथ्या टाइम चेक केल्यानंतर अपील नंतर तिथे 164.2 दाखवले. मग 3-3 सेंटीमीटर, 3.2 सेंटीमीटरची तफावत, ते पण 2 मिनिटांमध्ये कशी काय, हा पण एक प्रश्न आहे. सो ह्यावेळीची पोलीस भरती ही पारदर्शक झालेली नाही, कारण की याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलच्या टेक्नॉलॉजीच्या नावाखाली हे जे सेन्सिंग पद्धती किंवा सेन्सर पद्धती किंवा चिप पद्धतीमध्ये जे काही भ्रष्ट झालेला आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना मार्क कमी पडलेले आहेत. परिणामी
ह्याचा डिसएडव्हान्टेज अशा पद्धतीने आहे की कटऑफवरती 100% याचा इफेक्ट होणार, लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरून कोणी जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागलाय. आतापर्यंत जेवढे काही 8-10 घटकांचे कट ऑफ लागलेले आहेत, 10+ घटकांचे कट ऑफ लागले, त्यातलं 1-2 घटक हा हाय लेवलला गेलेला आहे. बाकी सगळे घटक ही कमी लेवलचे कट ऑफ लागलेले, लक्षात ठेवायचं. सेम ॲज मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, पिंपरी चिंचवड असेल, भाईंदर असेल किंवा जे काही असतील नवी मुंबई वगैरे, ठाणे वगैरे, ह्यांचे कट ऑफ हे मिड लेवलला येऊन पोहोचणार आहेत. म्हणजे ओपनचा 41 वगैरे असेल तर तो 38, 39, 40 वरती येणार आहे. बाकी EWS, SCBC असेल, OBC असेल, यांचा कट ऑफ 36 ते 38 या मार्कांवरती येईल. आणि बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते 32, 34, 36, 32, 34, 36 अशा पद्धतीने येतील. आणि काही हे आहेत कास्ट, त्या डायरेक्टली 28, 30 वरती सुद्धा येतील. अशा पद्धतीची अवस्था यावेळेच्या कट ऑफची झालेली आहे. त्यामुळे घाबरून न जाता आता लेखीवरती फोकस करायला पाहिजे. मॅक्झिमम मार्क घेता आले पाहिजे, लक्षात ठेवायचं. ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे. जसं की याचा फिजिकलचा कट ऑफ लागेल त्याच्यावरती ओव्हरऑल कट ऑफ डिपेंडिंग असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कोणीही घाबरून जाऊ नका. मार्क कमी पडलेत म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. कारण की ज्यावेळी कट ऑफ हातात येईल फिजिकलचा, त्यावेळी तुम्हाला समजून येईल की येस, मला 2-4 मार्क जास्त आहेत, सर म्हणतो ते तसंच होतं. मग त्यावेळीपासून तयारी केली असतास तर आता जोमानं तू लेखी पण सोडला असतास आणि लवकर वर्दीवर पण आला असतास. सो अशा पद्धतीने ही परिस्थिती तयार झालेली आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला मात्र 100% देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा एप्रिल महिन्यामध्ये निकाल 100% लागेल. जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांचं सांगतोय, आणि जे मोठमोठे जिल्हे आहेत त्यांचा निकाल हा मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाणार, लक्षात ठेवायचं. आणि एकंदरीत मे महिन्यामध्ये ही भरती पूर्णपणे क्लोज होऊ शकते, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय होता की कशा पद्धतीने काय काय असणार आहे, हॉल तिकीट कधी येतील, किंवा 14 क्लास 15 क्लास एक्झाम होतील का, पुढे जाऊ शकतात का, मोठ्या जिल्ह्यांचं कसं होणार वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याच पद्धतीने एक अतिशय महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या 36 जिल्ह्याची पोलीस भरतीची तयारी करत असाल, त्याचबरोबर तुम्ही सर्व घटकांची तयारी करत असाल, जसं की शिपाई असेल, चालक असेल, कारागृह असेल, SRPF असेल आणि बॅट्समन असेल, ह्या 5 घटकांसाठी आणि 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी गाजलेली 15,323% असलेली PDF आपण घेऊन आलेलो आहोत, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आपण सर्वच्या सर्व विषय पूर्ण केलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, पाठिंबाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत, अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. 1984 पासून ते 2023, 24, 25 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. सो अतिशय महत्त्वाची ही PDF आहे. जवळजवळ 2100+ पानांची ही PDF तुमच्यासोबत आपण घेऊन आलो, लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये आपण जर पाठिंबाची हिस्ट्री बघितली तर 2022च्या पोलीस भरतीला 4500 क्वेश्चन होते. त्यावेळी 53+ प्रश्न आलेले होते, आणि ह्यावेळी तब्बल 3 पटीने मोठी 15,323, जवळजवळ 80+ प्रश्न तुम्हाला पेपरला दिसतील. अशी एक अतिसंभाव्य महत्त्वाची PDF जी महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे, ती PDF आपण तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत. या PDF सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय, जेणेकरून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला डाएट पाहिजे ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. थोडक्यात 15,323% PDF आणि 99 रुपयाचं डाएट प्लॅन, 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते फक्त 399 रुपयाला. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे, 15,000 PDF असं, आणि लगेचच तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही PDF भेटणार आहे. शेवटच्या ह्या टप्प्यामध्ये तुम्ही जर एकदा रेफर केला तर 100% 10-12 मार्क जरी जास्त पडले तरी सुद्धा लक्षात ठेवायचं, 10 मार्क म्हणजे 1-2 नसतात. त्याच्यामध्ये एका मार्कामध्ये 10 ते 12 मुलं मुली असतात. जवळजवळ 100 मुला-मुलींना तुम्ही मागं टाकू शकताय फायनल कटऑफमध्ये. त्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन बदला. त्यामुळं ह्या पुढच्या जी काही एक्झाम आहे त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि अतिसंभाव्य असणारी ही महाराष्ट्रातील गाजलेली ही PDF जी आहे ती तुम्हाला हवी असेल तर लवकर आपल्या ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो आता जी येणारी एक्झाम आहे 15 तारखेच्या आसपास, हॉल तिकीट यायला लागलेत. पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक्झाम जाणार, आणि त्याच पद्धतीनं मुंबई वगैरे, पुणे वगैरे ती त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जाणार, असं ठेवायचं. सो अशा पद्धतीनं काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. येणारे 1 ते 1.5 महिना तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला परत शूज घालून ग्राउंडवरती जायचं आहे, की तुम्हाला परत कोणत्याही पद्धतीने शूज न घालता ब्लॅक शूज घालून 100% वर्दीवरती जायचं आहे. त्यामुळे विचार करा, आजचा दिवस गाजवायला शिका. आजचा दिवसात 10, 12, 15 तास अभ्यास करा. उद्या दिवस कसा गाजवता येईल यासाठी प्रयत्न करा. एक सेकंड लावा, एक सेकंड, एक मिनिट लावा, एक तास लावा, आणि लवकर वर्दीवरती या. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आणि जिथं फिजिकल चालू आहे त्या सर्व मुलांसाठी, मुलींसाठी त्या फिजिकलसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय, पेपरसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय, आणि एकंदरीत आपण इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.